नमस्कार सखीनो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जर आपलं किचन छोटं असेल तर जास्तीत जास्त भांडी कशी ऑर्गनाईज करायची, कमी जागेत जास्तीत जास्त भांडी कशी आपण ऑर्गनाईज करू शकतो हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला थोडेफार मी आयडियाज देणार आहे. तर मी कसे कमी जागेत मी कसे अरेंज केलेले आहेत तर ते सर्व तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे. तसंच आपल्या किचनमध्ये जे स्पेस असतात ते आपण कसं युटिलाइज करून घेऊ शकतो हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर सर्वांच्या घरात याप्रमाणे ट्रॉलीमध्ये याप्रमाणे एक ट्रॉली याप्रमाणे त्यांनी दिलेली असते. तर खूप जण ह्यामध्ये स्पून्स वगैरे ठेवतात, पण मी ह्यामध्ये स्पून्स जे आहे ते ठेवत नाही. तर हा जो कंपार्टमेंट आहे तो पूर्ण मी माझे जे मसाले आहेत ना तर ते ठेवण्यासाठी मी केलेलं आहे. जे म्हणजे एक्स्ट्राचे मसालेज आहेत ते सर्व मी ह्यामध्ये ठेवलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता. आणि एवढ्या जागेमध्ये म्हणजे पूर्ण जे मसाले आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. तर स्पून्स आणि हे ठेवण्यासाठी मी काय केलेलं आहे तुमच्यासोबत मी नेक्स्ट शेअर करणार आहे. पहा, याप्रमाणे जर तुम्ही अरेंज केलं तर तुम्ही एका छोट्या जागेतच तुम्ही खूप कमी जागेत सर्व मसाले तुम्ही अरेंज करू शकता. आणि तसंच तुम्ही लेबलसुद्धा लावून ठेवायचे जेणेकरून तुम्हाला पटकन ते हँडी होतील. जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही घेऊ शकाल. आणि सारखे मला हे मसाले लागत नाहीत. आता हळद वगैरे जे काही आहे ते मी वरती जेवढं पाहिजे ते मसाल्याचा जो डबा आहे त्यामध्ये ठेवलेला आहे. तर जे एक्स्ट्राचा मसाला जर आपण कधी पुलाव वगैरे करत असो तर त्यावेळेला लागत असेल तर त्यावेळेलाच मी हा कप्पा यूज करते. त्यामुळे जास्ती आपण उघडझाक करत नाही. त्यामुळे मी सर्व मसाले ह्यामध्ये ठेवलेले आहे. मला जेवढे स्पून्स पाहिजेत तेवढेच मी वरती ठेवलेले आहेत. तर हे जे आहेत चमचे, नॉर्मल काटेरी चमचे आणि स्ट्रॉ. आता अनिशाचे स्कूल स्टार्ट झालेले आहेत त्यामुळं कधी ज्यूस वगैरे दिलं तर लागतं, त्यामुळे मी हे एका ह्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर जे नाईफ्स आहेत, चाकूज वगैरे, पिझ्झा कटर, ते मी एकात ठेवलेलं आहे. आणि हे जे आहे बटाटा स्मॅशर, पिलर आणि गाळणी ठेवलेली आहे आणि हे लाटणं ठेवलेलं आहे एकामध्ये. याप्रमाणे तुम्ही जर भिंतीला रॅकप्रमाणे लावून घेतलं ना तर तुमची खूप जागा वाचते. तर याप्रमाणे मी अडकवलेलं आहे. तर ह्यामध्ये जे पाहिजे ते सफिशियंट आहेत माझ्याकडे. हे चमचे वगैरे जे काही आहेत, स्पॅच्युला, भातवाडीची ते, पुन्हा भजी वगैरे तळण्यासाठी आपण घेतो ते, तर सर्व काही ह्यामध्येच बसलेलं आहे. तर याप्रमाणे तुम्हाला झालं तर तुम्ही भिंतीला, आजकाल मेशोवरती तुम्हाला याप्रमाणे खूप सारे ऑप्शन्स मिळतात, तर ते नक्की घ्या. आणि ह्यामुळे सुद्धा तुमची जागा जी आहे, स्पेस जी आहे ती वाचते. त्यानंतर याप्रमाणचे हुक मी जिथे मला पाहिजे तिथे मी लावून घेतलेले आहेत. आणि तिथं मी जे हँडी दररोज मला लागणारे वस्तू आहेत ते मी ठेवलेले आहेत. तर इथं मी पकड ठेवलेली आहे. त्याप्रमाणे मी भांडी घासण्यासाठी म्हणजे सामान लागतं, जे स्क्रबर वगैरे आहे, हँडवॉश आहे, पुन्हा तवा घासण्यासाठीचा जो दगड आहे तो मी पाठीमागे इथेच ठेवलेला आहे. पुन्हा साबण जो आहे तो इथेच ठेवलेला आहे. ब्रश जे आहे ते मी ते सिंक धुवायचा ब्रश इथंच ठेवलेला आहे. बॉटल धुवायचा ब्रश, तसंच हे जर काही काचेचं वगैरे धुवायचं असेल तर ब्रश. तर सर्व एका ठिकाणी ते येतात. जर याप्रमाणे तुम्ही जर तुम्ही याप्रमाणे ऑर्गनायझर तुम्ही जर लावलं तर एकाच ठिकाणी खूप सारं तुमचं सामान हे बसतं. आणि हा जो एरिया आहे तो पूर्णपणे क्लीन राहतो, घाण होत नाही. त्यामुळे मी याप्रमाणे मागवलेलं आहे. तर त्याच्या साईडला तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी जसं की तुम्हाला सांगितलं हुक लावलेले आहेत. तर इथंच मी हात पुसण्यासाठी ठेवलेलं आहे नॅपकिन. तसंच हे जे रॅक्स आहेत ना, तर याप्रमाणे जर रॅक्स तुम्ही घेतले तर खूप सारं सामान तुम्ही ठेवू शकता एकावरती एक. तर माझे पूर्ण सर्व जे काही बर्नी वगैरे आहे ते एकाच ठिकाणी आहेत. खूप हँडीसुद्धा आहे. त्यामुळे याप्रमाणे रॅक तुम्ही नक्की यूज करा जेणेकरून तुमचा जो स्पेस आहे तो त्याचा उपयोग होतो आणि छान यूज होतो. आणि सर्व जे तुमचं सामान आहे कमी जागेत खूप सारं सामान बसतं. तर पहा, इथं मी ऑइलचे जे बॉटल्स आहेत ते ठेवलेले आहेत. तर 2 ऑइलचे बॉटल्स आणि एक तुपाचं आणि एक तेलासाठी मी ठेवलेलं आहे. तर हे ठेवण्यासाठी जर तुम्ही सेपरेट ठेवले तर हे पडण्याची शक्यतासुद्धा असते. आणि तसंच प्रत्येक वेळेला तुम्हाला जेव्हा साफ करायचा असतो की जो कट्टा आहे किचन कट्टा, तर प्रत्येक वेळेला तुम्हाला एक बॉटल काढावी लागते. त्यामुळे तुम्ही याप्रमाणे काहीतरी ऑर्गनायझर तुम्ही त्यामध्ये ठेवलं ना तर प्रत्येक वेळेला तुम्ही याप्रमाणे सरकून तुम्ही क्लीन करू शकता आणि तुमची स्पेससुद्धा वाचते.
आता कुकरच्या बाबतीत जर टिप सांगायची म्हणजे तर ह्यामध्ये जे भांडे असतात डाळ आणि भात दोन्ही एकदम होण्यासाठी जे घेतात तर ते मी यूज करत नाही, पण ज्यांच्याकडे आहेत ना तर त्यांनी ते सेपरेट ठेवू नका, कुकरमध्येच ठेवा. धुवून झाल्यानंतर धुतल्यानंतर ते कुकरमध्येच ठेवा, जेणेकरून काय होतं ना त्याच्यासाठी वेगळा स्पेस असा लागत नाही आणि तुम्हाला पटकन जेव्हा स्वयंपाक करायचा असतं त्यावेळेला सर्व एकाच ठिकाणी तुम्हाला ते सामान मिळतं. तर पहा इथे मी तुम्हाला मागच्या साईडला दाखवते. आता एवढ्याशा जागेमध्ये मला एवढ्या सर्व बरण्या ठेवायच्यात आणि ते सर्वसुद्धा दिसलं तर दिसावेत याप्रमाणे ठेवायचे असतील तर तुम्ही काय करायचं आहे, तर याप्रमाणे तुम्हाला आजकाल बाजारमध्ये खूप सारे ऑर्गनायझरसुद्धा मिळतात. तर मी इथं घरातच काय केलेलं आहे, तर पहा याप्रमाणे इथे होतं ऑलरेडी घरात, तर तेच मी ठेवलेलं आहे. आणि ॲज अ ऑर्गनायझर मी हे बरणी ठेवण्यासाठी म्हणजे जे कंटेनर्स आहेत काचेचे ते ठेवण्यासाठी यूज केलेलं आहे. तर याप्रमाणे स्टेप वाईज तुम्हाला खूप सारे आजकाल बाजारमध्ये मिळतात, ते तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही खूप सारे कंटेनर एका ठिकाणी ठेवू शकता. तर त्याच्या पुढे मी जे आहे ते थर्मोकॉलचा जो बॉक्स आहे होता कपसोबत मिळालेला, तर ते कट करून मी ठेवलेलं आहे. खूप मजबूत आहे, त्यामुळे तुम्ही आरामशीर ह्याच्यावरती ठेवू शकता. तर पहा स्टेप वाईज याप्रमाणे ठेवले तर तुम्हाला सर्व काही दिसतं जे कशामध्ये काय आहे आणि तुम्ही इझिली ते घेऊही शकता. आणि त्यापुढे जी जागा आहे तिथं मी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते ठेवलेले आहेत. तर ह्याच्यावरतीच मी चहाचा मसाला ठेवलेला आहे आणि जे पिस्ता आणि फुटाणे त्याच्यावरती मी सीड्स ठेवलेले आहेत, सनफ्लॉवर सीड्स वगैरे, जेणेकरून काय होतं ना तुम्हाला पटकन ते हँडी होतं आणि घेतासुद्धा येतं. पहा माझ्याकडे हा छोटासाच रॅक आहे, तर मी त्यामुळं काय केलेलं आहेत ना हे जे भांडी आहेत दुधाची वगैरे तर ते मी एकामध्ये एक घालून ठेवलेले आहेत. त्यामुळं काय होते खूप सारी जागा आपली वाचते आणि तुम्ही घेताना ते आरामशीर घेऊ शकता. खूप तुम्ही याप्रमाणेच तुम्ही ट्रॉलीमध्ये सुद्धा ठेवू शकता. तसेच हे जर्मनीचे जे भांडे आहेत ते सुद्धा मी याचप्रमाणे ठेवलेले आहेत, ते सुद्धा मी याचप्रमाणे ठेवलेले आहेत एकात एक घालून. आणि जे कढई आहेत ते सुद्धा मी याचप्रमाणे ठेवलेले आहेत. इथं आतल्या साईडला मी याप्रमाणे हुक लावलेले आहे आणि ह्यामध्ये मी टिश्यू पेपर ठेवण्यासाठी हे ॲक्च्युली अनिशाचं खेळायचं होतं हे ॲक्च्युली, तर ते तुटलेलं तर तेच मी टिश्यू पेपर ठेवण्यासाठी याप्रमाणे केलेलं आहे. तर तुम्हाला कधी हवं आहे ते आरामशीर तुम्ही हँडी आहे हे कधी पाहिजे तेव्हा तुम्ही हे घेऊ शकता. तर याप्रमाणे तुमची जी किचनमधली जागा आहे ते तुम्ही युटिलाइज करू शकता. तर ह्यामध्ये ना मी सिंकच्या खालचा जो एरिया आहे तर तिथं साईड डोअरला मी याप्रमाणे हुक लावलेलं आहे आणि हे जे आहे पिठाचं ॲक्च्युली कवर आहे ना त्याच्यामध्येच मी फोल्ड करून लावलेलं आहे. ह्यामध्ये मी किचनचं जे अप्रॉन आहे ते तसंच ग्लाउज वगैरे ह्यामध्ये ठेवते. तर सखीनो तुम्हाला जर माझे हे टिप्स आवडले असतील तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी इथून पुढे ह्याप्रमाणे खूप सारे टिप्स घेऊन येणार आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.